सोलापूरच्या राजकारणात मागील काही निवडणुकांमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील असा संघर्ष दिसून आलाय. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी बार्गेनिंग पॉवर किती आणि काय असणार, भाजपच्या पॅनलमध्ये मोहिते पाटील असणार का, याच्या उत्तरामध्ये डीसीसीच्या निवडणुकीची चुरस दडलेली. माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार मोहिते पाटील यांची डीसीसी बाबत काय भूमिका असणार आहे यावरही निवडणुकीमध्ये चुरस अवलंबून आहे. माळशिरस सोसायटी मतदारसंघातून सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांच्यानंतर 1979 पासून 2018 पर्यंत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे तब्बल 39 वर्ष संचालक होते. डीसीसी मधील ही सर्वात मोठी इनिंग मानली जाते आणि माळशिरस तालुक्यामध्ये 145 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी असून मतदानासाठी 141 संस्था पात्र आहेत. त्यापैकी साधारण 100 संस्था सध्या मोहिते पाटलांच्या ताब्यामध्ये. आगामी निवडणुकांसाठी माळशिरस सोसायटी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कोण करणार याबाबतची उत्सुकता आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या मतदारसंघामधून डीसीसीत येऊ शकतात. याशिवाय डीसीसीच्या शेतमाल प्रक्रिया संस्था आणि दुग्ध संस्था या 2 मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांकडे सध्या निर्णायक संख्याबळ आहे. डीसीसीच्या 3 जागांवर त्यांचा आजही निर्विवाद प्रभाव कायम आहे. मोहिते पाटील कुटुंबामधून स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी संचालक म्हणून काम पाहिले. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा डीसीसीमधील प्रवेश 2005 मध्ये झालाय. त्यांनी 2005 ते 2010 आणि 2010 ते 2015 दरम्यान खरेदी विक्री मतदारसंघामधून 2015 ते 2018 दरम्यान पणन संस्था, शेतीमाल प्रक्रिया संस्था आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले. माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये लढणारे माजी आमदार राम सातपुते हे देखील डीसीसीच्या संचालक पदासाठी इच्छुक दिसत आहेत. तर डीसीसी बँकेवर आता भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. माळशिरसच्या सोसायटी मतदारसंघामधून डीसीसीवर येणं शक्य नसल्यानं माजी आमदार सातपुते यांनी अनुसूचित जाती जमाती मतदारसंघासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. नातेपुते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे ते सभासद आणि संचालक आहेत. त्यांनी या सोसायटीतून कर्ज घेऊन कर्जाची परतफेडी केली. डीसीसीचे संचालक होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष सध्या सातपुत्यांनी पूर्ण केलेत. भाजपच्या पॅनलमध्ये संधी मिळेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. आणि बँकेच्या सोसायटी मतदारसंघामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला, बार्शी, करमाळा आणि माळशिरस या मतदारसंघावर सध्या नवीन समीकरणांचा प्रभाव आहे आणि या 6 मतदारसंघाला संघर्षाची किनार आहे. मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील आणि उत्तर सोलापूरमध्ये माजी आमदार दिलीप माने आणि माड्यामध्ये माजी आमदार संजय मामा शिंदे, पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मंगळवेढ्यात माजी उपाध्यक्ष बबनराव अवथाडे यांचं आजही वर्चस्व कायम आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये नव्या समीकरणांचाही फारसा काही परिणाम सध्या दिसत नाही.